आता सध्या सोन्याचे भाव काय चाललेत ते सर्वांनाच माहिती आहे. परंतु आता बायकांचं कसं असतं सांगू का, काही बायकांना म्हणत नाही सर्व बायका तशा असतात म्हणून. काही बायका सोनं करण्यासाठी नवऱ्याच्या पाठीमागं लागतात आणि काही बायका नवऱ्याचे ओझे कर्जाचे कमी ओझे होऊन जावे म्हणून सोनं मोडतात. म्हणून सोन्याला महत्त्व न देता आपले माणसं कसे आपले राहतील याला नक्की महत्त्व द्या. कारण सोनं काय करता हो, जे सोनं कृष्णाकडे पण होतं, कृष्णाची तर द्वारका अख्खी सोन्याची होती का नाही, तरी पण ती बुडाली. आणि रावणाकडे तर किती सोनं होतं, त्याचे कमीत कमी 7 कोटी घर सोन्याचे होते, तरी पण त्याची लंकाई जळाली की नाही. म्हणून सोनं करूच नका तुम्ही. कारण की सोन्यापायी सोनं हा फक्त हव्यास आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या मागं पळण्याचा एक हव्यास येतो, त्याच्या मागं पळा. परंतु सोनं ज्या ठिकाणी उपयोग येतं त्याच ठिकाणी त्याचा उपयोग करायचा. कारण की आपण स्त्रिया काय करतो, सोनं करतो, बरे पुरुषाला कधी कळत नाही. पुरुष काय म्हणतो की ही नुसती सोन्याच्याच मागं लागली, हिला बाकी माणसांचा विचार काहीच नाही. परंतु काही पुरुषांनी तरी कधी पण विचार करावा, तुम्ही जेव्हा संकटात असाल ना त्यावेळेस बायका स्वतःचं मंगळसूत्रसुद्धा मोडायला मागं पुढं पाहत नाहीत. ते सोनं फक्त बायका सजावटीचं सामान नसून गरज आली तर ते मोडून देण्यासाठी असतं, हे पण लक्षात ठेवा. म्हणून सोन्याच्या पाठीमागं धावण्यापेक्षा आपली माणसं जपा. देवाची असून द्वारका बुडाली आणि रावणाची लंका जळाली. एक सुपीक संतांनी म्हटलेलंच आहे बघा, मिली थी जिंदगी दूसरों के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का हर वक्त निकल गया कागज के टुकड़ों को कमाने के लिए. टुकड़ों को कमाने के लिए. लेकिन जब हम ना कब्र में थी जेब और ना कफन में थी अलमारी. ना कफन में थी अलमारी. और ये जो फरिश्ते हैं ना, मौत के फरिश्ते, ये रिश्वत भी नहीं लेते. म्हणजे याचा अर्थ की जिंदगी मिळाली होती आम्हाला दुसऱ्यांच्या कामासाठी, परंतु आम्ही ती फक्त पैसे कमावण्यासाठीच वापरली. आणि जेव्हा आपल्याला आपलं मरण येतं त्यावेळेस आपल्याकडनं जेब असते ना अलमारी असते. आणि जे यमदूत आपल्याला न्यायला येतात ना, ते पण आपल्याकडनं कधी रिश्वत घेत नाहीत. म्हणून सोनं आणि पैसा याचा हव्यास कधीच करायचा नाही. आणि फक्त माणुसकी जपा आणि आपले कर्म नेहमी चांगले करा. आपले कर्मच हे आपल्या संग आहे. कारण आपण आज म्हणतो हा माझा तो माझा, आपल्या संग कोणीही यायला तयार होत नाही. हे अजून पण तुम्ही सगळे लक्षात ठेवा. आणि आपण कमवतोय कुणासाठी, जेवढं कमवलं तेवढं बाद झालं ना. आपण कमवतोय कोणासाठी, पुढल्या पिढीसाठी ना. पण ती पिढी कशी निघन हे आपल्याला पण माहिती आहे का. म्हणून म्हणून तेवढं देवाची सेवा करा. कारण की देवाच्या सेवेमध्ये जे कर्म आहे ना ते तुम्हाला कुठंच भेटणार नाही आहे. आणि देवाची सेवा केल्याने तुम्हाला जे हे कर्म इथं केले ते कर्म तिथे भेटणार आहे. म्हणून सोनं आणि पैशाच्या नादी लागण्यापेक्षा कर्म चांगले करा आणि देवाचे नामस्मरण करा.